जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या दिवशी आपण काढणार आहोत विठ्ठलाची रांगोळी कशी काढायची एकदम सोप्या पद्धतीत पाहणार आहोत. त्यासाठी एक चॉक घेतला आहे मी आणि त्यानं आधी मी ड्रॉइंग काढून घेत आहे. अगदी सोपी पद्धत आहे. जसं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं पहिल्यांदा आउटलाईन आपल्याला काढून घ्यायची आहे. हे पहा, मुकुटाचा भाग काढून झाला आहे. यानंतर आता आपण चेहऱ्याचा भाग ड्रॉ करूया. त्यासाठी असा चेहरा काढायचा. आता कान काढून घेऊया. त्यानंतर डोळे काढूया. डोळे, टिका, नाक आणि तोंड हे सर्व ड्रॉ करून घेऊया. त्यानंतर विठ्ठलाच्या कानामध्ये जे मासे असतात तर ते आपण ड्रॉ करून घेऊया दोन्ही बाजूला. या पद्धतीनं खूप सोपं आहे हे रांगोळी काढणं किंवा विठ्ठलाचं ड्रॉइंग काढणं. त्यानंतर आता आपण हाताचा भाग काढून घेऊया अशा सोप्या पद्धतीनं. काहीच अवघड नाही आहे. हे पहा, या पद्धतीनं दोन्ही बाजूला आपण हाताचा भाग काढून घ्यायचा आहे. फक्त आउटलाईन एक ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा रांगोळी काढणार तेव्हा ते व्यवस्थित डिटेलसह तयार करून घ्यायचं आहे. आता ही आपण फुलांची एक माळ तयार करत आहोत विठ्ठलाच्या गळ्यामध्ये. आणि त्यानंतर काही हार आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ वगैरे जे आपण ड्रॉ करू शकतो ते करून घ्यायचं आहे. फक्त आउटलाईन काढून घ्यायची आहे, कारण नंतर जेव्हा आपण कलर भरतो तर ते व्यवस्थित दिसत पण नाही आणि आपल्याला अंदाज पण येत नाही. त्यामुळे आपण फक्त आउटलाईन काढून घ्यायची आहे आणि त्यानुसार वेगवेगळे कलर्स भरून ही मूर्ती रांगोळीमध्ये तयार करायची आहे. हे पहा, असा वरचा भाग तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपण खालचा जो पायाचा भाग आहे तो ड्रॉ करून घेणार आहोत. हे पहा, या पद्धतीनं जे कमरेला बांधलेलं जे सोवळं आणि वस्त्र असतं ते आपण आता ड्रॉ करून घेत आहोत. हे पहा, वस्त्र असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्यानंतर सोवळ्याचा आकार द्यायचा आहे. थोडंसं अगदी आउटलाईन फक्त काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला डिझाईन वगैरे काढायची असेल त्यावर तर तुम्ही रांगोळीमध्ये नंतर ते कवर करून घेऊ शकता, कारण आत्ता जर आपण ते काढलं तरी नंतर ते आपल्याला एवढं डिटेलमध्ये दिसणार पण नाही आहे रांगोळी टाकल्यानंतर. हे पहा, आता आपण पायाचा आकार काढून घेऊया आणि त्यानंतर विठ्ठलाच्या पायाखाली जी वीट असते ती सुद्धा आपण काढून घेणार आहोत. आता मूर्ती तर आपली काढून झालेली आहे. तर त्याच्या बाजूला जे आपण आहे एक टीका आणि त्यानंतर विठ्ठल असं लिहिणार आहोत आणि खालच्या बाजूला टाळचं ड्रॉइंग काढणार आहोत. हे पहा, पूर्ण आपली रांगोळीची आउटलाईन जी आहे ती तयार झालेली आहे आणि आता आपण हे असं रांगोळीने भरून घेणार आहोत.